माझ्या दूध भोपळ्याला हसू नका बरं, काय सांगायचं. काही जणाला लय हसायला येईल ना, फरक असतो. हसणारे खूप असतात, रागवणारे कमी. पण काही जणाला पटन माझं बोलणं, काहीला नाही पटायचं. काही चांगले जरी व्हिडिओ टाकले ना बनवून सनी, तर आडव्या तडव्यात घुसतात. हे बघा, हे दूध भोपळा पुण्याकड, ह्या फळाला म्हणजे भाजीचं फळ आहे. ह्या फळाला पुण्याकडे दूध भोपळा बोलतात आणि परभणला ह्या फळाला कद्दू म्हणतात. तर मग तुम्हाला कद्दू नाव चांगलं वाटतंय या दूध भोपळा नाव चांगलं वाटतंय हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पण याची एक माहिती देणार आहे. हे मोठा असल्यामुळे आपण बाजारातून आणू शकतो, छोटा पाऊसनी भाजीच्या आकाराचा. जशी फॅमिली आहे तसं आणू शकतो आपण. तर झाडाला लावणारे म्हणजे झाडाला लागणारे घरच्या झाडाला, बरं काय, आपण घरी येल येतो वावरामध्ये, कुठं म्हणजे शेतीमध्ये जिथं येल असतं आपल्या स्वतःच्या घरी, तिथं भरपूर हे लागलेले असतात. तर छोटाले तोडीत तोडीत एखादा लपल्या जातो, मोठा बनतो, मग ते तोडाय बघतो आपण. तर त्याचा फायदा सांगते मी तुम्हाला. आता हे माझ्या मम्मीने आणला होता परभणीवरून. परभणीवरून आणला म्हणून सनी मी एक हे कद्दू म्हणते, ठीक आहे. आणि आता याची भाजी पुण्यामध्ये बनवायची म्हणून सनी हे दूध भोपळा आहे. तर एक मोठा दूध भोपळा असेल तर त्याची भाजी आपण सकाळी करून खातो ना, अर्धा कापून सनी, ठीक आहे, बनवून सनी. तर अर्धा उरलेला संध्याकाळी तर आपण खाऊ शकत नाही, म्हणजे 2 टायमाला याची भाजी खाऊ शकत नाही, ठीक आहे. तर याचा फायदा सांगते. अर्धा कापून सनी भाजी करायची आणि अर्धा कापल्याला शेजारीला नाही द्यायचा. हां, अर्ध्याचे आपण काय करायचे, संध्याकाळी खिसणीनं मस्त याचा खिस काढून धपाटे बनवायचे आणि सकाळी तर कद्दूची भाजी करायची. किती फायदा आहे. द्याचा बी नाही कुणाला, काय नाही. आपण आपल्यातच ॲडजस्ट करून घ्यायचं. याला शेजाऱ्यांच कद्दूने फुगलेले असतील, तिला कद्दू द्यावं का? देऊ नाही, देऊ नका. मी तुम्हाला हे बनवून दाखवलं बी असतं, पण कसं आहे, आता मी अर्ध्याचे धपाटे बनवून दाखवू तर उद्या मला उपवास आहे. उद्या उपवास असल्यामुळं मग अर्धा काही करणार आहे. हे सकाळीच करायला पाहिजे. काय आहे ते नियोजन याचं सकाळीच पाहिजे. सकाळी कसं आहे, सकाळी भाजी जर केली असती ना मी याची अर्ध्याची, तर आता मी अर्धे धपाटे बनवून दाखवले असते समजा तुम्हाला. पण ते टाइम निघून गेला समजा, मला आठवण नाही राहिली आहे. उद्या आता उपवास आहे आणि परवाच्याला तर हेच आहे, काय म्हणतात नाव आहे ना, भोगीला तर सर्व फळं एकत्र करून भाजी करावं लागते. इतकाले घेतले तरी सर्व एकत्र फळं केले तर एवढे मोठे बनतात. त्याच्यामुळे एवढा मोठा कद्दू तर नाहीच लागणार. आणि परवा तर सक्रातच असते, त्याच्यामुळे हे आता 2-4 दिवसाच्या नंतर जाईल. तर मी लई बडबड केली असं, कारण तर कसं आहे, गावरान मराठी बोलते ना, का गावडाने म्हणतात, काय म्हणतात माहित नाही. शुद्ध तर नाहीच, याला कुठं शुद्ध म्हणाव का. चला तर मग कद्दूची भाजी करू. चला तर मग आता मी ना कांद्याची पात बनवणार आहे बरं काय. आणि कसं आहे, थोडक्यात ना डॉक्टर लोक सांगतात डाळी वगैरे खायच्या. बरोबर आहे, त्याचं बी म्हणणं. उडदाची डाळ, मुगाची डाळ चांगली असती, खात जावंच. पण ना त्याच्या बरोबरीलाच हिरवा पण भाजीपाला खात जावं. तर चला तर मग मी तुम्हाला आत्ता भाजी काय बनवणार आहे ते दाखवते. आता हे ना दूध भोपळा ठेवून देते. हे बघा, आता मी कांद्याची पात बनवणार आहे. कांद्याची पात मुगाची डाळ टाकून सनी कांद्याची पात लई मस्त होती बघा. चपात्या बनवायच्या, कांद्याची पात बनवायची, मस्त जेवायचं, थोडेफार हिडीव काढायचे. आराम भेटतं, कोण नाही भेटत. म्हणजे बेजारी होती थोडी. मी खूप खूप मेहनत करते बरं काय व्हिडिओ बनवायला. पण ना तुम्ही लाईक केलं ना, कमेंट केलं, शेअर केलं तर माझा सीन सर्व हलका होतो. मला ना थोडा वातावरण बिघडलेलं आहे ना, त्याच्यामुळं ना थोडा खोकला लागलाय. माझं आंबट खाणं काही कमी होईना. दही खाय, बोरं खाय, जाम खाय चालूच आहे. चला तर मग थोडंसं 2 शब्द बाहेर पण जाऊन बोलू. वाऱ्याला भारी वाटतं ना रात्रीचं वातावरण. बघा, तुमचं मनापासून अभिनंदन करते. तुम्ही खूप 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 खूपच सपोर्ट केलाय मला, खूपच. ही ना 50,000पर्यंत इंस्टा फॅमिली व्हायला आली आहात. फक्त थोडी कमी आहे, तेवढी पूर्ण होऊन जाईल 2 दिवसात, ही मला खात्री आहे. फेसबुक फॅमिली 12,000 झाली या. अजून काय पाहिजे आनंद. हाय फेसबुक फॅमिली, थँक्यू. युट्यूबला लवकरात लवकर 1,000 सबस्क्राईब करा. बस तेवढंच पाहिजे. आता कुठतरी मग व्हिडिओ काढायला भेटन, मला बाहेर जायला भेटन.
तोपर्यंत वातावरण सायलेंट आहे बघा, किती अंधार पडलाय. चला तर मग आता बाय. स्वयंपाक करायचा आहे, लय उशीर झालाय आता स्वयंपाक करायला. तुम्ही जेवण खाऊन करून आराम असता. गुड नाईट.